गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मिस्टरांना सुट्टी होती तर मिस्टर आहे ना आज बोलतात, चल तुला मी एक काम आहे ना करून देतो. म्हटलं काय काम करून देतात? तर बोलतात, तुझं आहे ना आज काम हलकं करून देतो, मी पण तुला थोडी साफसफाई करू लागतो. आता साफसफाई करणे बोलली म्हणजे दुसरं काही नाही होतं, बाकीचे माझे सर्व कामं आवरून झालेले होते. दिवाळीची साफसफाई फक्त फॅन पुसायचे बाकी होते. आता एकच फॅन पुसायला त्यांनी 1 तास लावला, अजून 3 फॅन पुसायचे बाकी होते. आता एकच फॅनला 1 तास लावणार तर बाकीचे 3 फॅनला किती वाजवणार हे? तर 4 तास त्या फॅनमध्येच जाणार. आणि त्याच्यानंतर मला शॉपिंगला पण थोडं बाहेर जायचं होतं. दिवाळीची थोडी शॉपिंग बाकी होती, थोडा सामान घ्यायचा होता पूजेचा. तर चला आपण बाहेर पण जायचं आहे. पण ते बोलले की थांब, मी तुला पहिले आधी घरातलं सर्व सामान वगैरे व्यवस्थित लावून देतो आणि साफसफाई करून देतो. साफसफाई तर माझी कमी केली, पण माझे कामं खूप वाढवून ठेवले यांनी. आणि त्याच्यामध्ये वेदने पण वाढवून ठेवले. पूर्ण पसारा करून ठेवला घरामध्ये की मला आवरायला कुठून सुरुवात करायची तेही कळत नव्हतं, कुठून साफसफाई करायची. आता इतका व्हाईट फॅन लावून ठेवले घरामध्ये यांनी, तिघंही व्हाईट फॅन आणलेले. तर ते व्हाईट फॅनवर थोडंसं पण धूर वगैरे बसली ना की लगेच ते फॅन खूप घाण दिसतात. म्हणून त्याला 8 दिवसाच्या आधी फॅनला पुसावंच लागतं, तेव्हा ते व्हाईट दिसतात, नाही तर मग येल्लो पडतात ते फॅन. म्हणून ते एकदम स्वच्छ पुसत होते. आता एका फॅनला 1 तास लावला तर तिघं फॅनला किती वेळ लावणार काय माहिती, काही कळतच नव्हतं मला. मला थोडंसं संताप पण येत होता त्यांच्यावरती की कधी होणार यांचं, कधी आपण बाहेरची शॉपिंग करणार. अजून पण जेवण वगैरे काही केलं नव्हतं, 1-1:30 वाजून गेला होता, पण त्यांचं तेच कामं चालू होते एक फॅन पुसायला. आता एक फॅन पुसला आणि त्याच्यानंतर तिघं फॅन नाही पुसले, त्यांनी डायरेक्ट AC साफ करायला बसले. बोलतात, मी आता तुला AC साफ करून देतो. तर AC साफ करायला पण त्यांनी पार अर्धा पाऊण तास घालून दिला तिथं AC साफ करायला. मग आता म्हटलं करायचं काय? त्याच्यामध्ये वेदचं तर वेगळंच काही चालू होतं. वेदला जायचं होतं खाली फटाके फोडायला, पण वेद काही फटाके फोडायला गेला नाही, कारण की त्याच्या पप्पांनी त्याला नाही जाऊ दिलं. तो तर घरामध्येच आपटी बॉम्ब फोडत होता. तर त्याने वेगळाच पसारा घरामध्ये करून ठेवला. तर पुऱ्या घरामध्ये त्याने आपटी बॉम्ब फोडत होता तो घरामध्ये. तो बोलतो, आता तू मला खाली जाऊ देत नाही तर मी घरातच फोडणार. आणि मी ओरडत होती त्याला, तर तो माझा ऐकत नव्हता. तो हसण्यामध्ये घेत होता सर्व गोष्टी. तो कधीच माझा वेद मनाला लावून घेत नाही, तो सर्व गोष्टी हसण्यामध्येच घेतो. कारण की त्याला काही कळतच नाही, त्याला कितीही बोला काहीही म्हणा त्याला काही समजत नाही. उलट मी जास्त बोलत होती त्याला तर तो मला जास्त फोडून दाखवत होता. त्याने 4-5 पॉकेट ऑप्टी बॉम्बचे तरी हॉलमध्येच फोडत होता. अजून टीव्हीलाही मारत होता तो. इतका आगाऊ आहे. मला तर काही कळत नव्हतं आता कुठून सुरुवात करू कामाची, मला समजत नव्हतं. हे दोघं बापलेकांनी घरामध्ये खूप पसारा करून ठेवला होता. तो पसारा कसा तरी आवरला आणि मिस्टरांना घेऊन पहिल्या आधी सामान खरेदी करायला गेली. तर मला झाली रात्र. रात्र झाली म्हणजे फारच उशीर झाला, कारण की मार्केटला जाम गर्दी होती, खूपच गर्दी होती की पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती. इतके जवळ लोक जात होते. आता सामान तर घ्यायचं बाकीच होता माझा. गेली यांच्याबरोबर गाडीवरती, पण आता काय करायचं म्हटलं, चला जे होईल ते घेतलं जाईल आणि येऊ आपण पटकन घरी. आता काय करणार, मला लागलेलं होतं, थोडी भूक पण लागलेली होती. म्हटलं आता काय पिणार, तिथं दिसलं मला ऊसाचा रसवाला पण दिसलेला. यांना मिस्टरांना बोलली की चला आता गाडी थांबवून आपण ऊसाचा रस 1 ग्लास प्यायचा. म्हटलं बरेच दिवसातून बाहेर आली आहे. तर आता घेतला तिथं ऊसाचा रस आणि पिलो आम्ही दोघांनी. सामान फक्त 2च वस्तू घेतल्या आणि गर्दी बघून आम्ही ऊसाचा रस प्यायला बसलो आणि सरळ घरी आलो, कारण की माझी पुढे सामान घ्यायला इच्छा झालीच नाही. बाय गाईज, कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला आजची? बाय.